नमस्कार फ्रेंड्स, आज आपण संशोधनशास्त्र या विषयातील सर्व घटकांवरती आलेले प्रश्न उत्तरे आज आपण एका व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सर्व घटकांचा विचार आज आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये. संशोधनशास्त्र हा विषय आज आपण हाताळणार आहोत. तर पहिला घटक आहे, पहिल्या घटकातील उपघटक आहेत आ, ई या घटकांचा सविस्तर विचार आपण प्रश्नरूपात करणार आहोत. ओके, तर पहिला प्रश्न आहे, संशोधन म्हणजे काय ते सांगून संशोधनाचे स्वरूप व वैशिष्ट्य विशद करा. काय प्रश्न, संशोधन म्हणजे काय ते सांगून संशोधनाचे स्वरूप व वैशिष्ट्य विशद करा. संशोधन म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी, नवीन तथ्ये शोधण्यासाठी किंवा जुन्या सिद्धांतांचे फेर तपासणी करण्यासाठी केलेली पद्धतशीर व वस्तुनिष्ठ प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. संशोधनाची व्याख्या कशी केली, तर संशोधन म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी, नवीन तथ्य शोधण्यासाठी किंवा जुन्या सिद्धांतांची फेर तपासणी करण्यासाठी केलेली पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. आता संशोधनाचे स्वरूप कसं आहे, तर ह्या संशोधनाचं स्वरूप असं आहे की संशोधन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे केवळ माहिती गोळा करणे नसून त्या माहितीचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढण्याचे काम संशोधनात केले जाते. स्वरूप कसं आहे ह्या संशोधनाचं स्वरूप कसं आहे, तर संशोधन ही कशी आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही केवळ माहिती गोळा करणे नसून त्या माहितीचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढण्याचे काम संशोधनात केले जाते. निष्कर्ष काढण्याचे काम संशोधनात केले जाते. आता ह्या संशोधनाचे वैशिष्ट्य काय आहे, तर वैशिष्ट्य असते की ही संशोधन पद्धती एक वस्तुनिष्ठता आहे संशोधनामध्ये. संशोधकामध्ये किंवा संशोधक करताना एखाद्या साहित्याचं किंवा कोणत्याही गोष्टीचं संशोधन करताना त्याचं वैयक्तिक मत न मांडता केवळ पुराव्यांवर आधारित मांडणी केली जाते. वस्तुनिष्ठता काय आहे संशोधनाची, तर संशोधकाचे वैयक्तिक जो कोणी संशोधक असेल त्याचं वैयक्तिक मत न मांडता केवळ पुराव्यांवर आधारित मांडणी केली जाते. यामध्ये पद्धतशीरपणा असतो. संशोधनामध्ये पद्धतशीरपणा काय, तर संशोधन एका विशिष्ट क्रमाने म्हणजे नियोजन, संकलन, विश्लेषण या पद्धतीनुसार पद्धतशीरपणाने पार पाडले जाते संशोधन. आणि ह्यात प्रामाणिकपणा असतो. संशोधनामध्ये प्रामाणिकपणा पण असतो. संशोधनाचे निष्कर्ष हे तर्काला आणि पुराव्याला धरून असतात. ते कसं पार्शियल नसावं का बायस नसावं किंवा संशोधकाच्या वैयक्तिक मतानुसार नसावं. हे कसं असावं, पारदर्शक असावं. हे जे संशोधनाचे निष्कर्ष असतात हे तर्काला आणि पुराव्याला धरून असावेत आणि पारदर्शक असावेत. हे संशोधकाच्या वैयक्तिक मतांनुसार नसावेत. तर ह्याच्यामध्ये नवीनता असते. संशोधनामध्ये नवीनता असते. नवीनता म्हणजे काय, तर संशोधनाद्वारे ज्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात. संशोधनामध्ये काय होतं, तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात. प्रश्न दुसरा, संशोधनाच्या विविध व्याख्या सांगून साहित्य संशोधनाचे वेगळे स्वरूप स्पष्ट करा. काय, संशोधनाच्या व्याख्या सांगून, जे संशोधन आहे त्याच्या व्याख्या सांगून त्यातील साहित्य संशोधनाचे म्हणजे जे आपण साहित्यावर संशोधन करतो त्या साहित्य संशोधनाचे वेगळे स्वरूप स्पष्ट करा. आता व्याख्या काय संशोधनाची, विविध विद्वानांच्या मते सत्याचा शोध घेणारी पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. काय म्हटलेलं आहे, तर सत्याचा शोध घेणारी जी पद्धतशीर प्रक्रिया आहे तिला संशोधन म्हटलेलं आहे. किंवा विशिष्ट विषयातील ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी केलेला सखोल अभ्यास म्हणजे संशोधन होय. काय म्हटलेलं आहे, विशिष्ट विषयातील ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी केलेला सखोल अभ्यास म्हणजे संशोधन होय. ओके, पुढे आहे साहित्य संशोधनाचे वेगळे स्वरूप काय. आता हे साहित्य जे संशोधन आहे, साहित्यामध्ये जे संशोधन केलं जातं त्या संशोधनाचं स्वरूप कसं आहे. साहित्य संशोधनाचं म्हणजे साहित्यामध्ये जे संशोधन केलं जातं त्याचं स्वरूप कसं आहे, तर वैज्ञानिक संशोधनात प्रयोगशाळा असते, मात्र साहित्य संशोधनात ग्रंथ, लेखक हीच प्रयोगशाळा असते. हे संशोधन भावविश्व, भाषा, शैली आणि मानवी संवेदनांच्या अवतीभोवती फिरते. साहित्यातील अनुभवांचे सौंदर्यशास्त्र शोधणे हे याचे मुख्य स्वरूप असतं. काय म्हटलेलं आहे, साहित्य संशोधनामध्ये जे वैज्ञानिक संशोधन असतं ते कुठे होतं, ते त्याच्यासाठी प्रयोगशाळा, नियम वगैरे यांचा वापर होतो. प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिक संशोधन होतं. पण साहित्यामध्ये जेव्हा संशोधन करायची वेळ येते तेव्हा संशोधन करायची वेळ येते तेव्हा काय, साहित्य संशोधनात काय केलं, तर ग्रंथ, लेखक हीच साहित्य संशोधनाची प्रयोगशाळा असते. हे संशोधन करताना भावविश्व, भाषा, शैली आणि मानवी संवेदनांच्या अवतीभोवती फिरत असतं. हे साहित्याचं संशोधन हे ह्या गोष्टींच्या अवतीभोवती फिरत असतं. आणि साहित्यातील अनुभवांचे शास्त्र शोधणे हे या साहित्य संशोधनाचे मुख्य स्वरूप असते. ओके, तर आपण हे साहित्य संशोधनाचे स्वरूप समजून घेतलंय. प्रश्न 3, वैज्ञानिक, सामाजिक आणि साहित्यिक संशोधन. काय, वैज्ञानिक, सामाजिक आणि साहित्य संशोधन पद्धतीमधील साम्यभेदांची चर्चा करा.
काय म्हटलेलं आहे, एक वैज्ञानिक संशोधन आहे, एक सामाजिक संशोधन आणि एक साहित्य संशोधन आहे. हे जे 3 वेगवेगळे संशोधन आहेत, 3 वेगवेगळे स्तर आहेत किंवा 3 वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्या वेगवेगळ्या क्षेत्रांची आपसातलं साम्य आणि भेद यांची चर्चा करायची आहे. तर ह्या तिघांमध्ये साम्य काय आहे? तर साम्य आहे की ह्या तिन्ही पद्धतींमध्ये माहिती गोळा करणे, डेटा कलेक्शन हे एक साम्य आहे. तिचे वर्गीकरण करणे, तर्कसंगत निष्कर्ष काढणे ही प्रक्रिया तिन्ही पद्धतींमध्ये सारखीच असते. म्हणजे काय वैज्ञानिक पद्धतीमध्ये पण काय असतं, माहिती गोळा केली जाते, तिचे वर्गीकरण केले जाते आणि तर्कसंगत पद्धतशीरपणे निष्कर्ष काढला जातो. ही प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीमध्ये पण वैज्ञानिक संशोधनामध्ये पण सारखीच आहे, सामाजिक संशोधनामध्ये पण सारखीच आहे आणि साहित्य संशोधनामध्ये पण सारखीच आहे. आता ह्या तिन्हीमध्ये भेद काय आहे? तर वैज्ञानिक संशोधनामध्ये काय, यात प्रत्यक्ष प्रयोग आणि अचूक मोजमापांचं महत्त्व असतं. जेव्हा आपण वैज्ञानिक संशोधन करत होतो, वैज्ञानिक संशोधन म्हणजे कसं, ते आपण रासायनिकमध्ये कोणती नवीन शोध लावत असू किंवा भौतिक गोष्टींमध्ये काही नवीन नियम काढत असू, तर त्याच्यामध्ये कसं असतं, तर ह्या वैज्ञानिक संशोधनामध्ये प्रत्यक्ष प्रयोग केले जातात आणि अचूक मोजमाप महत्त्वाचं असतं वैज्ञानिक संशोधनामध्ये. तर सामाजिक संशोधनामध्ये काय, तर यात मानवी वर्तन, समाज व्यवस्थेचा अभ्यास केला जातो किंवा जो स्थल काळानुसार बदलत असतो किंवा समाजामध्ये समाज व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी आलेल्या असतात त्यांचा अभ्यास केला जातो. त्या अडचणींवरती मात कसं करता येईल त्याचा अभ्यास केलेला जातो, हे समाजमध्ये. आणि साहित्य संशोधनामध्ये कसं हे केलं जातं, तर यात कल्पकता, भावना आणि कलात्मकता यांचा या मूल्यांचा शोध घेतला जातो. याच्यामध्ये काय, साहित्यामध्ये काय, तर कल्पकता, कल्पनेचा शोध घेतला जातो. भावनांचा, जे साहित्याच्या किंवा वाचकांच्या ज्या भावना आहेत त्याचा शोध घेतला जातो आणि कलेचा, या मूल्यांचा शोध घेतला जातो. ह्या ह्या तिघांमध्ये भेद आहे. साम्य काय तिघांमध्ये, तर डेटा गोळा करणे, माहिती गोळा करणे, वर्गीकरण करणे आणि तर्कसंगतीने पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे. पण भेद काय आहेत? भेद हे वेगवेगळे आहेत. वैज्ञानिकामध्ये प्रत्यक्ष प्रयोग केले जातात, अजून मोजमाप केले जातात आणि पुराव्यांचा त्या आधारे, मोजमापांच्या आधारे वैज्ञानिक संशोधन केलं जातं. तर सामाजिक संशोधनामध्ये काय होतं, तर मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, समाज व्यवस्थेचा अभ्यास जातो, समाजातील जे अडचणी आहेत त्या अडचणींचा अभ्यास करून त्याच्यावर जे मार्ग काढायचे किंवा मात करायचे त्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि जो कालानुसार जो बदल घडत असतो समाज व्यवस्थेत, त्या बदलांचा अभ्यास केला जातो. तर साहित्यामध्ये काय, तर साहित्यामध्ये साहित्याचा अभ्यास केला जातो. साहित्यातील लेखकाचा, ग्रंथाचा अभ्यास केला जातो. त्या ग्रंथांमध्ये आलेले किंवा साहित्यामध्ये आलेली जी कल्पकता आहे, भावना आहे, ते कलात्मक मूल्य आहेत, त्या मूल्यांचा अभ्यास केला जातो. ते इमोशन्स आले, ते वाचकाच्या दृष्टीने असू दे किंवा लेखकाच्या दृष्टीने असू दे, त्या साहित्यामधील भावनेचा, कल्पकतेचा, कलात्मकतेचा, या गोष्टींचा, या मूल्यांचा साहित्यामध्ये अभ्यास केला जातो. हे त्या तिघांमधले भेद आहेत. ओके. प्रश्न 4, साहित्य संशोधन हे वैज्ञानिक व सामाजिक संशोधनापेक्षा कसे वेगळे आहे? ते उदाहरणांसह स्पष्ट करा. प्रश्न काय दिलेला आहे, साहित्य संशोधन हे वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधनापेक्षा कसे वेगळे आहे? ते उदाहरणांसह स्पष्ट करा. तर आता आपल्याला भेद काढायचा, फरक काढायचा आहे. वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधन काय आहे आणि साहित्य त्यापेक्षा कसं वेगळं आहे ते समजून घ्यायचं आहे. फरक काय, वैज्ञानिक संशोधनात H2O त्याच्यामध्ये मोजमाप असतं, त्याच्यामध्ये अचूक असं फॉर्म्युला असतात, नियम असतात. त्या नियमांच्या आधारेच आपण निष्कर्ष काढत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, कमी जास्त असं बदल करता येत नाही. ते अचूक नियम असणं वैज्ञानिक संशोधनामध्ये गरज आहे. जसं पाण्याचं सूत्र आहे, जे सूत्र आहे H2O, हे सूत्र अचूक असेल तरच पाणी घडू शकतं किंवा पाण्याची निर्मिती होऊ शकतं. तर हे मागे पुढे होता कामा नये. तर वैज्ञानिक संशोधनामध्ये काय अचूकता असते, मोजमाप असतं. ते पुराव्यांवर, निष्कर्षावर ते आधारित असतं. तर H2O हे पाण्याचं सूत्र आहे. जे सूत्र जगाच्या पाठीवर कुठेही सारखेच असेल. आता हे जे पाण्याचं सूत्र आहे H2O, हे युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. ते कुठेही गेलं तरी हे सूत्र कधी बदलणार नाहीत. म्हणजे काय, हे अचूक आहे. म्हणून हे वैज्ञानिक संशोधनामध्ये हे सूत्रे जे आहेत जगाच्या पाठीवर सारखेच असते. मात्र साहित्य संशोधनात एखादा शब्द किंवा कविता वाचणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळा असतो. काय, वैज्ञानिक आणि साहित्य संशोधनामधला फरक काय आहे, वेगळं कसं आहे वैज्ञानिकपेक्षा? वैज्ञानिक जे शोध लागतात ते वैश्विक असतात. जगाकडे कुठेही गेलं ते तोच जो नियम किंवा सूत्र आहे तो तसाच राहणार आहे. पण मात्र साहित्यामध्ये तसं नाही. साहित्यामध्ये काय, साहित्य संशोधनामध्ये जर एखाद्या कवितेतील शब्द किंवा आशय किंवा साहित्यामधील आशय हा साहित्य वाचणाऱ्याच्या
वाचण्याच्या विवेकबुद्धीवर दृष्टिकोनानुसार वेगवेगळा अर्थ ठरू शकतो. म्हणजे त्याचा जो आशय आहे, भाव आहेत, प्रत्येकजण वाचणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. म्हणजे वेगवेगळा अर्थ बांधू शकतो आपण. तर हे वैज्ञानिक आणि साहित्य संशोधनामधलं वेगळंपण आहे. तर उदाहरण काय घेता येईल याचं? तर एखाद्या सामाजिक संशोधनात गरिबीचे आर्थिक परिणाम तपासले जातील, पण साहित्य संशोधनात गरिबीमुळे माणसाच्या मनावर होणारे परिणाम एखाद्या कादंबरीतील पात्राद्वारे तपासले जातात. तर साहित्य पुराव्यांपेक्षा अनुभूतीला जास्त महत्त्व असते. आता सामाजिक संशोधन आणि साहित्य संशोधन यातलं वेगळंपण काय आहे? तर सामाजिक संशोधनापेक्षा साहित्य संशोधन कसं वेगळं आहे? त्याचं उदाहरण काय घेता येईल आपल्याला? तर एखाद्या सामाजिक संशोधनात गरिबीची आर्थिक परिमाण तपासली जातील. म्हणजे सामाजिक म्हणजे काय? तो हा गरीब आहे, तर त्याचा परिणाम आपल्याला तपासता येतील. पण साहित्यामध्ये काय, तर साहित्य संशोधनामध्ये त्या गरिबीमुळे माणसाच्या मनावर होणारे जे परिणाम आहेत, ते एखाद्या कादंबरीतील पात्राद्वारे तपासले जातात. साहित्यात पुराव्यांपेक्षा अनुभूतीला जास्त महत्त्व असते. तर कसं आहे, सामाजिकमध्ये की आपल्याला समोरून दिसून येतं समोरच्याची गरिबी. तिथं आपल्याला ते परिणाम आपल्याला समोरून दिसून येतात. एखाद्या साहित्य संशोधनात काय गरिबीचे आर्थिक जे परिणाम आहेत, ते तपासले जातात सामाजिक संशोधनामध्ये. पण साहित्यात काय होतं, त्या गरिबीमुळे माणसाच्या मनावर होणारे जे परिणाम आहेत, ते एखाद्या कादंबरीतील पात्राद्वारे तपासले जातात. ते हे सामाजिक संशोधनापेक्षा अशा रीतीने साहित्य संशोधन हे वेगळं ठरू शकतं. तर साहित्यामध्ये काय पुरावेपेक्षा अनुभूतीला जास्त महत्त्व दिले जाते. तर हे अशामुळे साहित्य संशोधन हे वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधनापेक्षा वेगळं ठरतं. प्रश्न 5, विद्यापीठीय संशोधनाचे स्वरूप आणि विशेष सांगा. विद्यापीठीय संशोधन काय आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्याचे स्वरूप आणि विशेष काय आहेत. तर विद्यापीठीय स्वरूप कसं आहे? विद्यापीठीय संशोधन हे पदवी, एम.फिल किंवा पी.एच.डी या या पदवीसाठी मिळवण्यासाठी जे केले जाणारे औपचारिक संशोधन असते. काय विद्यापीठीय संशोधन काय? हे पदवी म्हणजे पी.एच.डी, एम.फिल मिळवण्यासाठी केले जाणारे औपचारिक संशोधन असते. हे विशिष्ट दर्शकाच्या म्हणजे गाईडन्सच्या देखरेखीखाली आणि ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते. विद्यापीठीय संशोधन काय आहे? ज्यावेळी आपण एखादं डिग्री घेतो, पी.एच.डी किंवा डॉक्टरेट डिग्री घेतो, एम.फिलचं शिक्षण घेत असतो, त्यावेळी हे विद्यापीठीय संशोधन कामी येतं. तिथे ह्याचं औपचारिक संशोधन म्हटलं जातं. आणि हे कसं होतं? ते दर्शकांच्या देखरेखीखाली आणि ठरलेल्या वेळेतच हे विद्यापीठीय संशोधन पूर्ण करावं लागतं. याचा विशेष काय? या संशोधन आराखड्याला सिम्पोसिस अत्यंत महत्त्व असते. या विद्यापीठीय संशोधनामध्ये कशाला महत्त्व दिलं आहे? तर आराखड्याला महत्त्व दिलेलं आहे. प्रबंधाचे लेखन एका विशिष्ट साच्यात किंवा नियमावलीत फॉर्मॅटमध्ये करणे बंधनकारक असतं. या संशोधनाचे मूल्यमापन तज्ञ परीक्षकांकडून केले जाते. ओके. तर आपण विद्यापीठीय संशोधनाचे स्वरूप आणि विशेष समजून घेतलेलं आहे. ओके. प्रश्न 6, विद्यापीठीय शोध पद्धतीचे स्वरूप विशद करा. काय विद्यापीठीय शोध पद्धतीचे स्वरूप काय आहे? तर शोध पद्धती यात प्रामुख्याने वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तौलनिक म्हणजे तुलनात्मक अशा विविध पद्धतींचा वापर केला जातो. काय ज्यावेळी आपण विद्यापीठीय शोध करतो, हे म्हणजे पी.एच.डी किंवा एम.फिल डिग्रीसाठी या पदवीसाठी जेव्हा आपण एखाद्या विषयावरती शोध करतो, एखाद्या गोष्टीवरती संशोधन करत असतो, त्यावेळी काय हे कशा प्रकारे केलं जाते आणि प्रामुख्याने शोध पद्धती काय आहे ह्याच्यामध्ये? तर वर्णनात्मक शोध पद्धती वापरली जाते. नंतर मग ऐतिहासिक शोध पद्धती वापरली जाते आणि तुलनात्मक शोध पद्धती अशा विविध पद्धतींचा वापर केला जातो. प्रक्रिया काय? विषयाची नोंदणी करण्यापासून ते अंतिम प्रबंध सादर करेपर्यंतच्या सर्व तांत्रिक बाबी यात समाविष्ट असतात. यामध्ये संदर्भ ग्रंथांची यादी देणे असते. यात काय जे आपण ते एखादा शोध करण्यासाठी जे संदर्भ वापरले आहेत, मग ते कोणतेही असू दे, ग्रंथ असू दे, कोणतीही माहिती असू दे, अप्रकाशित माहिती असू दे, ग्रंथ असू दे, इंटरनेट असू दे, वेब सिरीज असू, ज्या काही आपण संदर्भ वापरलेले आहेत ते संशोधन करण्यासाठी त्या संदर्भ ग्रंथांची यादी देणे, तळटीपा वापरणे किंवा संशोधनाची विश्वासार्हता टिकून ठेवणे या पद्धतींना महत्त्व दिले जाते. तर घटक 2 मधील आ, इ या साहित्य संशोधन व साहित्य विचार आणि साहित्य आणि समीक्षा यांच्या अनुबंध या घटकाचा आज आपण प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. ओके. तर साहित्य संशोधन या विषयावर आधारित प्रश्न आहेत.
पहिला प्रश्न, साहित्य संशोधनाची संकल्पना उलगडून त्याचे स्वरूप विशद करा. काय साहित्य संशोधनाची संकल्पना उलगडून त्याचे स्वरूप विशद करा. संकल्पना काय, साहित्य संशोधन म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर साहित्यातील घटकांचा चिकित्सक, तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणे म्हणजे साहित्य संशोधन होय. साहित्य संशोधन म्हणजे काय, फक्त माहिती गोळा करणे नव्हे, तर साहित्यातील घटकांचा चिकित्सक, तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ पुराव्यांसहित अभ्यास करणे होय. यामध्ये एखादी नवीन मांडणी करणे, जुन्या तथ्यांचा नवा अर्थ लावणे किंवा साहित्यातील अज्ञात पैलू प्रकाशात आणणे यांचा समावेश होतो. याच्यामध्ये कोणता या संशोधनामध्ये समावेश होतो, तर नवीन मांडणी करणे, त्या एखाद्या साहित्याची नवीन मांडणी करणे किंवा जुन्या तथ्यांचा नवा अर्थ लावणे किंवा साहित्यातील अज्ञात पैलू आहेत त्या पैलूंवरती प्रकाशात आणणे, ते पैलू काय प्रकाशात आणणे यांचा समावेश होतो. स्वरूप कसं आहे, हे वस्तुनिष्ठित आहे साहित्य संशोधन. संशोधक स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढतो. यात काय होतं, तर संशोधक स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे मत बाजूला ठेवून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढतो. चिकित्सक वृत्ती लागते याला. उपलब्ध माहितीचे बारकाईने विश्लेषण केले जाते. नंतर मग नव्यता, याच्यामध्ये नवीनता असते. संशोधनातून काहीतरी नवीन ज्ञान मिळवणे अपेक्षित असते. पद्धतशीरता असते. हे कार्य ठराविक पायऱ्यांनी, उदाहरणार्थ विषय निवड, सामग्री संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष यांनी पार पाडले जाते. पुढचा प्रश्न, साहित्य संशोधन आणि साहित्य समीक्षा यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा. साहित्य संशोधन आणि समीक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यांच्यातील संबंध खालीलप्रमाणे समजून घेऊया. पूरकता, संशोधन हे समीक्षेला कच्चा माल, तथ्य आणि माहिती पुरवण्याचं काम करतं, तर समीक्षा त्या माहितीचे मूल्यमापन करते. काय म्हटलेलं आहे, पूरकता काय, तर संशोधन हे समीक्षेला कच्चा माल म्हणजे तथ्य किंवा माहिती पुरवण्याचं काम करतं, तर समीक्षा त्या मिळालेल्या माहितीचे मूल्यमापन करण्याचं काम करतं. साधने काय, संशोधनासाठी समीक्षेद्वारे मांडलेली मते आधारभूत ठरतात. उलटपक्षी समीक्षेला आपला पाया भक्कम करण्यासाठी संशोधनाद्वारे सिद्ध झालेल्या तथ्यांची गरज असते. काय म्हटलेलं आहे, संशोधनासाठी समीक्षेद्वारे जे आपण मते मांडतो त्याच्या आधारभूत ठरतात, तर उलटपक्षी समीक्षेला आपला पाया भक्कम करण्यासाठी संशोधनाद्वारे जे सिद्ध झालेले तथ्य आहेत त्या तथ्यांची गरज असते. तुलना काय, संशोधन काय आहे हे शोधते, तर याचा शोध घेते, तर समीक्षा ते कसे आहे किंवा त्याचे मूल्य काय हे ठरवते. संशोधन काय आहे याचा शोध घेते, तर समीक्षा हे ते कसे आहे किंवा त्याचे मूल्य काय हे ठरवते. थोडक्यात काय, संशोधनाशिवाय समीक्षा आंधळी आहे आणि समीक्षेशिवाय संशोधन केवळ माहितीचा ढिगारा ठरू शकतो. प्रश्न 3, साहित्य संशोधनाच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. साहित्य संशोधनाचे मुख्य वैशिष्ट्य काय, साहित्य संशोधनाच्या म्हणजे साहित्य संशोधन आहे त्याची वैशिष्ट्य काय त्याची चर्चा करायची आहे. साहित्य संशोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य काय, नवा दृष्टिकोन, जुन्याच साहित्य कृतीकडे पाहण्याचा एक नवा आणि वेगळा दृष्टिकोन संशोधनामुळे मिळतो. समप्रमाण मांडणी, संशोधनातील प्रत्येक विधान पुराव्यांसह म्हणजे संदर्भासह सिद्ध करावे लागते. व्यापकता, यामध्ये लेखकाचे जीवन, त्याचा काळ, भाषिक शैली आणि सामाजिक परिस्थिती अशा अनेक अंगांचा विचार होतो. तर्कशुद्धता, विचारांची मांडणी सुसंगत आणि तर्कसंगत असणे हे यशस्वी संशोधनाचे लक्षण आहे. ज्ञानवृद्धी होते, यामुळे वाङ्मयीन इतिहासात मोलाची भर पडते. तर हे साहित्य संशोधनाचे वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य काय आहेत, नवा दृष्टिकोन, समप्रमाण मांडणी, व्यापकता, तर्कशुद्धता आणि ज्ञानवृद्धी. प्रश्न 4, साहित्य संशोधनाच्या प्रमुख क्षेत्रांची सविस्तर ओळख करून द्या. काय, साहित्य संशोधनाच्या प्रमुख क्षेत्रांची सविस्तर ओळख करून द्या. साहित्य संशोधनाची व्याप्ती मोठी असून त्याची प्रमुख क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत. वाङ्मयीन इतिहास, एखाद्या कालखंडाचा किंवा विशिष्ट प्रवाहाचा, उदाहरणार्थ महानुभाव साहित्य, दलित साहित्य यांचा ऐतिहासिक अभ्यास करणे. लेखक केंद्रित अभ्यास, एखाद्या विशिष्ट लेखकाच्या समग्र इतिहासा साहित्याचा, त्याच्या जीवनकार्याचा आणि शैलीचा अभ्यास करणे. तुलनात्मक साहित्य, दोन वेगवेगळ्या भाषांतील किंवा संस्कृतीतील साहित्य कृतींची तुलना करणे. संपादन आणि संहिता संशोधन, जुन्या हस्तलिखितांचे वाचन करून मूळ संहिता शुद्ध स्वरूपात लोकांसमोर आणणे. पुढे आहे सामाजिक आणि मानसशास्त्रीय शोध, साहित्यावर होणारा सामाजिक परिणाम आणि लेखकाच्या मानसिकतेचा शोध घेणे. लोकसाहित्य, मौखिक परंपरेने चालत आलेल्या कथा, गाणी, संस्कृतींचे संशोधन करणे. काय अभ्यास केलेला आहे, क्षेत्र कोणतं आहे साहित्य संशोधनाचे, तर वाङ्मयीन इतिहास, लेखक केंद्रित अभ्यास, तुलनात्मक साहित्य, नंतर मग संपादन आणि संहिता संशोधन, सामाजिक आणि मानसशास्त्रीय शोध, नंतर मग लोकसाहित्य, हे क्षेत्र आहेत.
साहित्य संशोधनाची. घटक 3 अ, आ, इ या साहित्याच्या संशोधन पद्धती कोणत्या समजून घेऊया. साहित्याचे संशोधन आणि शास्त्रीय संशोधन यातील फरक सांगून साहित्य संशोधन आणि शास्त्रीय संशोधन यातील फरक सांगून साहित्य संशोधनातील अभ्यास पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करा. काय म्हटलेलं आहे? साहित्याचे संशोधन आणि शास्त्रीय संशोधन यातील फरक सांगून साहित्य संशोधनातील अभ्यास पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करा. फरक काय? शास्त्रीय संशोधन हे वस्तुनिष्ठ प्रयोगांवर आधारित असते, म्हणजे विज्ञान संशोधन आपण म्हणू शकतो. हे कसं वस्तुनिष्ठ प्रयोगांवर आधारित असते, तर साहित्याचे संशोधन हे आत्मनिष्ठ संवेदनात्मक मूल्याधिष्ठित असते. विज्ञानात नियमांना महत्त्व असते, तर साहित्यात मानवी भावना आणि अभिव्यक्तीला महत्त्व असते. महत्त्व काय? तर संशोधनामुळे साहित्याचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट होतो. काय? तर साहित्य संशोधनामुळे साहित्याचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट होतो, लेखकाच्या मूळ उद्देशांचा शोध घेता येतो आणि साहित्याचे सखोल विश्लेषण करण्यासाठी एक शिस्तबद्ध चौकट मेथोडॉलॉजी प्राप्त होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. ग्रंथकार अभ्यास पद्धतीचे स्वरूप विशद करा. ग्रंथकार म्हणजे काय? लेखक. म्हणजे काय? थोडक्यात काय? लेखक अभ्यास पद्धतीचे स्वरूप विशद करायचं आहे आपल्याला. या पद्धतीत लेखकाच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करून त्याच्या लेखनामागची प्रेरणा, त्याची जीवनसृष्टी आणि शैली यांचा शोध घेतला जातो. लेखक ज्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत वाढला, तिचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम झाला आहे, हे यात प्रामुख्याने पाहिले जाते. प्रश्न 3. साहित्य प्रकार अभ्यास पद्धतीच्या अभ्यासकांच्या वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट करा. काय म्हटलेलं आहे? साहित्य प्रकार. जे साहित्य प्रकार आहे त्या अभ्यास पद्धतीच्या जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला समजून घ्यायच्या. यात संशोधक कविता, कादंबरी, नाटक अशा विशिष्ट प्रकारांचा ऐतिहासिक विकास अभ्यासला जातो. काय यात काय केलं जातं? तर संशोधक काय करतो? तर कविता, कादंबरी, नाटक अशा विशिष्ट प्रकारांचा ऐतिहासिक विकास अभ्यासतो. अभ्यासकाची भूमिका ही त्या साहित्य प्रकाराची लक्षणे मांडणे. अभ्यासकाची भूमिका असे तर ते जे साहित्य आहे त्या साहित्य प्रकाराची लक्षणे मांडणे, त्यातील बदलांची नोंद घेणे आणि समकालीन संदर्भात त्याचे मूल्यमापन करणे. तर काय साहित्य अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांची भूमिका काय? तर अभ्यासक काय करतो? संशोधक काय करतो? कविता, कादंबरी, नाटक अशा विशिष्ट प्रकारांचा ऐतिहासिक विकास अभ्यासत असतो. अभ्यासकाची भूमिका काय? तर जे साहित्य प्रकार आहेत त्यांची लक्षणे मांडणे, त्या साहित्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलांची नोंद घेणे आणि समकालीन संदर्भात त्याचे मूल्यमापन करणे हे अभ्यासकांचं काम आहे किंवा भूमिका आहे. प्रश्न 4. एका साहित्यकृतीचा अभ्यास ग्रंथकार अभ्यास पद्धतीपेक्षा कोणत्या कारणामुळे निराळा होतो ते सांगा. काय? एका साहित्यकृतीचा अभ्यास ग्रंथकार अभ्यास पद्धतीपेक्षा कोणत्या कारणांमुळे वेगळा निराळा होतो ते सांगा. ग्रंथकार अभ्यासात म्हणजे काय? ग्रंथकार अभ्यासात म्हणजे लेखकाच्या संपूर्ण कार्याचा विचार होतो. तर एका साहित्यकृतीचा अभ्यास करताना फक्त त्या एकाच पुस्तकावर लक्ष केंद्रित केले जाते. यात लेखकाच्या चरित्रापेक्षा त्या विशिष्ट कृतीची रचना, भाषा आणि त्यातील आशय याला अधिक महत्त्व असतं. म्हणजे काय? इथे 2 गोष्टी आहेत. म्हणजे साहित्यकृती जी आहे, जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करताना ग्रंथकार म्हणजे जो लेखक आहे, त्या लेखकाचा जो अभ्यास पद्धतीपेक्षा साहित्यकृतीचा अभ्यास कसा वेगळा ठरतो ते ठरवलं आहे, इथे सांगितलेलं आहे. तर जो ग्रंथकाराचा अभ्यास किंवा लेखकाच्या अभ्यासामध्ये काय करतो आपण? तर लेखकाच्या संपूर्ण कार्याचा, त्याच्या भावनांचा, त्याच्या जीवनशैलीचा आपण विचार करतो. तर त्याने जे घडवलेली जी साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर फक्त त्या साहित्यकृतीचाच पुस्तक किंवा ते साहित्यच लक्ष केंद्रित केलं जातं. यात लेखकाच्या चरित्रापेक्षा लेखकाला आपण दुय्यम स्थान देतो. लेखकाचा विचार करत नाही आपण. त्याने जे घडवलेले जे साहित्यकृती आहे त्याचा अभ्यास करतो. मग ती कृती कशी घडलेली आहे? साहित्यकृतीचाच फक्त त्याच्या रचनेचा, त्याच्या भाषा, त्यातील आलेला जो आशय आहे याला जास्त महत्त्व असतं. तर आपण फक्त साहित्यकृतीला केंद्रित करून त्या पुस्तकाला केंद्रित करूनच त्या साहित्यकृतीचा अभ्यास करतो. लघुत्तरी प्रश्न. ग्रंथकार अभ्यास पद्धती प्रिय का झाली ते लिहा. काय? ग्रंथकार अभ्यास पद्धती का प्रिय झाली ते लिहा. वाचकांना आणि संशोधकांना एखाद्या लेखकाचे व्यक्तिमत्व आणि त्याचे साहित्य यांच्यातील दुवा शोधण्यात रस असतो. वाचकांना काय असतं? वाचकांना आणि वाचक आणि संशोधक आहेत त्यांना काय असतं? लेखकाचे व्यक्तिमत्व काय आणि त्याचे जे साहित्य आहे यांच्यामधले दुवा काय किंवा संबंध काय हे शोधण्यात त्यांना रस असतो.
लेखकाच्या आयुष्यातील घटनांचे साहित्यात प्रतिबिंब पाहणे कुतूहलाचे असते, म्हणून ही पद्धत अधिक लोकप्रिय झाली. म्हणजे जे लेखकाचे जे आयुष्य आहे त्याने ते आयुष्य आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं असतं, प्रतिबिंबित केलेलं असतं आणि ते पाहणं म्हणजे एखाद्या लेखकाचा जीवनशैलीचा अभ्यास आपल्याला कळतो, त्याचं जीवनशैली आपल्याला कळते. ते पाहण्याचं कुतूहल वाचकांना आणि कोणाला असं संशोधकांना असतं, अभ्यासकांना असतं. म्हणून ही पद्धत लोकप्रिय झालेली आहे. याच्यात काय होतं, लेखकाचा अभ्यास केला जातो ना, लेखकाच्या जीवनशैलीचा अभ्यास केला जातो. तर प्रश्न 2, साहित्य अभ्यास पद्धतीच्या अडचणी सांगा. साहित्याचं ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्या पद्धतीच्या अडचणी सांगा साहित्य अभ्यासाच्या. साहित्य हे भावनाप्रधान असल्याने संशोधकात वस्तुनिष्ठता टिकून ठेवणे कठीण असते. तसेच जुन्या हस्तलिखितांचे उपलब्ध भाषेचे बदलणारे संदर्भ, संशोधकांचा वैयक्तिक दृष्टिकोन या मोठ्या अडचणी आहेत. कोणत्या कोणत्या अडचणी आहेत? साहित्य काय हे भावनाप्रधान आहे. भावनाप्रधान असल्यामुळे संशोधकामध्ये ते वस्तुनिष्ठता टिकवणे कठीण जाते. तसेच जुने जे हस्तलिखितांचे उपलब्ध किंवा भाषेचे बदलणारे स्वरूप किंवा संदर्भ आहेत आणि संशोधकांचा जो वैयक्तिक दृष्टिकोन आहे, मत आहे, या मोठ्या अडचणी ठरतात साहित्य अभ्यास करताना पद्धतीत. प्रश्न 3, संशोधनातील सूचीशास्त्राचे महत्त्व सांगा. संशोधनामध्ये जे सूची आहे, ते सूचीचं शास्त्र आहे, त्याचं महत्त्व काय? तर सूचीशास्त्रामुळे म्हणजे बिब्लिओग्राफी ते शेवटी येतं ना, संदर्भ वगैरे ते सूचीशास्त्रामुळे बिब्लिओग्राफी संशोधकाला संदर्भाची अचूक माहिती देते. यामुळे विषयाची व्याप्ती समजते आणि आधी झालेल्या कामांची पुनरावृत्ती टाळता येते. हे संशोधनाचा वेळ वाचवते आणि कामाला विश्वासार्हता देते. प्रश्न 4, वर्णा वर्णानुक्रमाचे महत्त्व सांगा. वर्णानुक्रमाचे महत्त्व काय? संशोधन प्रबंधात, प्रबंध म्हणजे काय? थेसिस रायटिंग, थेसिस संशोधन प्रबंधात किंवा ग्रंथात शेवटी दिलेली संदर्भसूची वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर जे आहेत असल्यास वाचकाला हवी ती माहिती किंवा संदर्भ त्वरित शोधता येतो. हे मांडणीतील सुसूत्रता आणि शिस्त दर्शवते. काय म्हटलेलं आहे? संशोधन प्रबंधात किंवा ग्रंथात शेवटी दिलेली जी संदर्भसूची असते किंवा वर्णानुक्रमे दिलेले असल्यास, संदर्भसूची वर्णानुक्रमे दिलेल्या असतात म्हणजे नियमाने अनुक्रमाने दिलेल्या असतात, तर वर्णाच्या क्रमानुसार दिलेले असल्यास वाचकाला हवी ती माहिती किंवा संदर्भ त्वरित शोधता येते. हे मांडणीतील सुसूत्रता आणि शिस्त दर्शवते. पुढचा घटक आहे घटक 4A. कोणता घटक संपवला आपण आता? 3 घटक संपवलाय, आता जवळ मागे पुढे झालंय. चौथा घटकामधला हा उपघटक आलेला शोध निबंध लेखन. ओके. शोध निबंध रिसर्च पेपर, थेसिस या विषयावर आधारित आहेत. ओके. दीर्घोत्तरपणे शोध निबंध संकल्पना आणि स्वरूप स्पष्ट करा. काय म्हटलं? शोध निबंध म्हणजे काय? रिसर्च पेपर किंवा थेसिस. प्रबंधिकाला पण थेसिस म्हटलं नाही. शोध निबंध म्हणजे रिसर्च पेपर. शोध निबंध संकल्पना आणि स्वरूप स्पष्ट करा. संकल्पना, शोध निबंध म्हणजे एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून पुराव्यांच्या आधारे मांडलेले नाविन्यपूर्ण विचार होय. शोध निबंध म्हणजे काय? एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून पुराव्यांच्या आधारे मांडलेले नाविन्यपूर्ण विचार म्हणजे शोध निबंध होय. यात केवळ माहितीचे संकलन नसून तर्कशुद्ध विश्लेषण आणि नवीन निष्कर्ष असतात. यात काय असतं? तर फक्त माहितीचं संकलन नसतं, जमवाजमी केलेली नसते, तर त्यात तर्कशुद्ध विश्लेषण आणि नवीन निष्कर्ष पण काढलेले असतात. स्वरूप कसं आहे ह्या शोध निबंधाचं? तर शोध निबंधाचं स्वरूप वस्तुनिष्ठ आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. यात लेखकाच्या वैयक्तिक मत मांडण्यापेक्षा पुराव्यांवर आधारित अधिक भर दिला जातो. त्याची भाषा स्पष्ट आणि पारिभाषिक आणि डौलदार असते. काय म्हटलेलं आहे? शोध निबंधाचे स्वरूप कसं आहे? हे वस्तुनिष्ठ असते. हे यात लेखकाचे वैयक्तिक मत मांडण्यापेक्षा पुरावे आहेत त्यांच्यावर अधिक भर दिला जातो. त्याची भाषा एकदम स्पष्ट असते, पारिभाषिक असते आणि डौलदार असते. प्रश्न 2, शोध निबंधाचे घटक विशद करा. शोध निबंधाचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत. शीर्षक, शोध निबंधामध्ये काय? शीर्षक असावं लागतं, विषयाचे स्पष्ट प्रतिबिंब पाडणारे नाव. नंतर मग प्रस्तावना, म्हणजे शोध निबंध लिहितो त्याचे टप्प्यातून दिलेले आहेत. टप्पे कोणत्या कोणत्या आहेत? ते पहिला शीर्षक आहे, नंतर मग प्रस्तावना येते, प्रस्तावनामध्ये विषयाची पार्श्वभूमी व उद्दिष्ट दिले जातात, नंतर मग विषयाचे प्रतिपादन केले जाते, मुख्य विवेचन केले जाते, माहितीचे विश्लेषण दिले जाते, नंतर मग निष्कर्ष काढला जातो. संशोधनातून निघालेला अंतिम निर्णय ह्या निष्कर्षामध्ये दिलेला असतो. नंतर मग संदर्भ सूची, म्हणजे हे जे शोध केलं आहे, एखाद्या विषयावर आपण संशोधन करत असतो, शोध निबंध लिहित असतो, ते शोध निबंध आपण कोणत्या कोणत्या आधारे किंवा त्याचा संदर्भ कोणते कोणते घेतलेत हा शोध लिहिताना त्या संदर्भ सूचीचे हे दिलेले आहे, संदर्भ सूची दिलेली असते.
वापरलेल्या पुस्तकांची किंवा साधनांची यादी आतमध्ये संदर्भ सूचीमध्ये असते. तर घटक कोणते आहेत शोध निबंधाचे? तर शीर्षक असतं, नंतर मग प्रस्तावना असते, विषय प्रतिपादन असतं, नंतर मग निष्कर्ष असतो आणि शेवटी असतं संदर्भ सूची. ओके. प्रश्न 3, शोध निबंधाची रचना प्रक्रिया विशद करा. शोध निबंध आहे त्याची रचना प्रक्रिया कशी आहे ते समजून घ्या. रचना प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने चालते. पहिला विषय निवडावा लागतो. ज्यावेळी आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो किंवा शोध निबंध लिहायचा असतो तेव्हा आपल्याला पहिला विषय निवडावा लागतो. स्वतःच्या आवडीचा आणि अवक्यातील विषय निवडणे असते. नंतर मग साधन सामग्री, जो विषय निवडल्यानंतर त्याला पूरक असणारी जी साधन सामग्री आहे त्याचं संकलन करणे म्हणजे ग्रंथालय, इंटरनेट, प्रत्यक्ष भेटीतून माहिती, अहवाल, म्हणजे जे जे काही साधनं असतील माहिती गोळा करण्यासाठी त्या विषयासंबंधात ते गोळा करणे. नंतर मग त्या माहितीची जी मिळालेली माहिती आहे त्या माहितीचे वर्गीकरण केले, जमा केलेल्या माहितीचे विभागणी करणे. नंतर मग लेखनास सुरुवात करणे, तर्कसंगत मांडणी करून कच्चे आणि नंतर पक्के लेखन करणे. पहिले सुरुवातीला कच्चा आराखडा करणे, नंतर मग त्याचा पक्क्या ह्याच्यामध्ये करेक्शन वगैरे करून पक्का लेखन करणे. तर अशा प्रकारे शोध निबंधाची रचना प्रक्रिया आहे. प्रश्न 4, शोध निबंधाचे महत्त्व स्पष्ट करा. आता शोध निबंधाचं महत्त्व काय, का शोध निबंध लिहिला जातो, त्याचं महत्त्व काय? ज्ञानवृद्धी. पहिलं तर काय, आपल्या ज्ञानात भर पडते. यामुळे विषयाच्या ज्ञानात जो काही विषय आहे त्याच्यामध्ये आणखी आपण संशोधन केल्यामध्ये शोध लावल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी भर पडते. चिकित्सक वृत्ती, संशोधकाची विचार करण्याची पद्धत शास्त्रीय होते. म्हणजे आपण ज्या विषयावरती जो संशोधक आहे किंवा आपण विचार करतो ते आपली पद्धत ही शास्त्रीय होते. समस्येवर उपाय निघतात. जे काही राहिलेले किंवा त्याच्यामध्ये वंचित राहिलेले जे घटक आहेत त्याला प्रकाशात आणतो आपण आणि त्याच्यावर जी काही अडचणी असतील त्या अडचणीवरती समस्येवर उपाय काढले जातात. जर सामाजिक किंवा तांत्रिक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत होते. प्रमाणभूत माहिती, भविष्यातील अभ्यासकांसाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. म्हणजे आपण जे शोध लावलेले आहेत ते पुढे जाऊन पुढच्या अभ्यासकांना किंवा संशोधकांना त्याचा फायदा होतो. दस्तऐवज म्हणून काम येतं, महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 5, शोध निबंध लेखनाचे स्वरूप विशद करा. प्रश्न काय, शोध निबंध लेखनाचे म्हणजे शोध निबंध आहे त्या लेखनाचे स्वरूप कसं आहे ते समजून घ्यायचं आहे. लेखन करताना त्यात सुसूत्रता असावी लागते, परिच्छेद रचना अर्थपूर्ण असावी, लेखनात पुनरावृत्ती टाळावी लागते आणि प्रत्येक विधानाला पुराव्यांची जोड असावी लागते. ही एक बौद्धिक कसरत असून यात शिस्त महत्त्वाची आहे. काय, शोध निबंध लिखाणाचं स्वरूप कसं आहे, तर यात लेखन करताना यात सुसूत्रता असावी लागते, परिच्छेद रचना अर्थपूर्ण असावी लागते, लेखनात पुनरावृत्ती टाळावी लागते आणि प्रत्येक विधानाला, जे काय आपण विधान लिहू, जे काय आपण मांडू त्या मांडणीला, त्या विधानाला पुराव्यांची जोड असावी लागते. ही एक बौद्धिक कसरत आहे. ही काय एक बौद्धिक कसरत असून ह्या शिस्त पाळणं महत्त्वाचं असतं. लघुत्तरी प्रश्न आलेले आहेत. शोध निबंध लेखनाची पूर्वतयारी. एखादा शोध निबंध लिहितो त्याची पूर्वतयारी काय काय असावी, तर यामध्ये विषयाचे वाचन, संबंधित तज्ज्ञांची चर्चा आणि आराखडा आउटलाईन तयार करण्यास समाविष्ट असते. ज्यावेळी आपण एखादा विषय निवडतो शोध निबंधासाठी तर त्याची पूर्वतयारी काय, तर ते विषय निवडणे, त्या विषयाचं वाचन करणे सखोल, नंतर मग त्या विषयासंबंधित जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करणे आणि शेवटी नंतर मग त्याचा एक आराखडा तयार करणे. तर हे पूर्वतयारी आहे. नंतर मग दुसरा प्रश्न, संदर्भ वाचन कसे करावे. म्हणजे विषयाशी संबंधित जुन्या नव्या ग्रंथांचे सूक्ष्म वाचन करावे, महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी नोट्स ठरवून ठेवत टिपण्या काढाव्यात, हे संदर्भ वाचन करावे. प्रश्न 3, संदर्भांचे व्यवस्थितीकरण काय, तर मिळालेली माहिती कालक्रमानुसार किंवा विषयानुसार लावणे. मिळालेली माहिती कालक्रमानुसार किंवा विषयानुसार लावणे, कोणाचे विचार कुठून घेतले याची नोंद ठेवणे म्हणजे संदर्भ व्यवस्थीकरण होय. म्हणजे काय, संदर्भ रेफरन्स मॅनेजमेंट म्हणता येईल याला. टिप 5, सुरुवात कशी करावी, तर विषयाची ओळख करून पहिल्या सुरुवात कशी करावी, तर त्या विषयाची ओळख करून देऊन सुरुवात करावी. विषयाचे महत्त्व आणि संशोधनाचे क्षेत्र स्पष्ट करून वाचकाची उत्सुकता वाढवावी. मग नंतर मग काय, त्या विषयाचे महत्त्व काय आणि संशोधनाचे क्षेत्र काय आहे ते स्पष्ट करावं. यामुळे काय होणार आहे, तर वाचकाची जी उत्सुकता आहे ती वाढते. नंतर मग लेखनाची तत्वे, वस्तुनिष्ठता, स्पष्टता, सत्यता, तर्कसंगता ही लेखनाची प्रमुख तत्वे आहेत. काय, जे लेखन करतो ते वस्तुनिष्ठतेवर असावं, त्याच्यामध्ये स्पष्टता असावी, त्याच्यामध्ये खरेपणा, सत्यता असावी आणि ते तर्कसंगता आणि पुराव्यांच्या आधारावर असावेत. अशी ही लेखनाची प्रमुख तत्वे आहेत. आता एका वाक्यात उत्तरे आलेली आहेत ते समजून घ्या.
शोध निबंध शब्दार्थ लिहा. शोध निबंध शब्दार्थ लिहा. एखाद्या विषयाचा शोध घेऊन लिहिलेला निबंध म्हणजे शोध निबंध होय. काय? एखाद्या विषयाचा शोध घेऊन, सखोल अभ्यास करून शोध घेऊन लिहिलेला निबंध म्हणजे शोध निबंध होय. इंग्रजीत त्याला रिसर्च पेपर म्हणतात. शोध निबंध म्हणजे काय? विशिष्ट विषयावर पुराव्यांसह केलेली पद्धतशीर सखोल अभ्यास किंवा चिकित्सित मांडणी म्हणजे शोध निबंध होय. काय म्हटलेलं आहे? एखाद्या विशिष्ट विषयावर पुराव्यांसह केलेला सखोल अभ्यास किंवा पद्धतशीर किंवा चिकित्सित मांडणी म्हणजे शोध निबंध होय. आता शोध निबंध लेखन पद्धती म्हणजे काय? प्रश्न 3. शोध निबंध लेखन पद्धती म्हणजे काय? संशोधनासाठी वापरली जाणारी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध मांडणीची पद्धत म्हणजे शोध निबंध लेखन पद्धती होय. शोध निबंध लेखन पद्धती म्हणजे काय? एखाद्या संशोधनासाठी वापरलेली म्हणजे एखाद्या विषयाचे संशोधन करताना वापरली जाणारी जी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध मांडणीची पद्धत आहे, त्या पद्धतीला शोध निबंध लेखन पद्धती म्हटलेलं आहे. प्रश्न 4. शोध निबंध लेखनात निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत? शोध निबंध लेखनामध्ये जो निष्कर्ष काढतो ते त्या निष्कर्षाचे किती महत्त्वाचे आहे तो निष्कर्ष? निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यावरूनच संशोधनाचे यश आणि फलित सिद्ध होते. काय? जे निष्कर्ष काढतो त्या निष्कर्षावरूनच आपल्याला कळतं की आपण संशोधन केलेलं आहे, त्याचं यश आणि अपयश किंवा फलित सिद्ध होते. प्रश्न 5. संशोधन निबंधाचे संदर्भ कसे असावेत? संशोधन निबंधाचे संदर्भ हे अधिकृत, विश्वासार्ह आणि विषयाशी थेट संबंधित असावेत. त्याच्यावरूनच ते विश्वासार्हता वाढते, खरेपणा टिकून राहतो. प्रकल्प लेखन पद्धती. प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट रायटिंग या विषयावर आधारित आहे. प्रकल्प संकल्पना आणि स्वरूप स्पष्ट करा. प्रकल्प संकल्पना काय आणि त्याचं स्वरूप काय ते आपण समजून घेऊया. संकल्पना काय प्रकल्पाची? प्रकल्प म्हणजे एखाद्या निश्चित ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेली नियोजित कृती होय. प्रकल्प म्हणजे काय? एखाद्या निश्चित ध्येयापर्यंत, उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली जी नियोजित कृती आहे त्याला प्रकल्प म्हणतं. विशिष्ट हेतू समोर ठेवून मर्यादित वेळेत आणि उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून केलेले संशोधन म्हणजे प्रकल्प होय. काय? विशिष्ट ध्येय समोर ठेवून मर्यादित वेळेत आणि उपलब्ध जे साधन आहे त्यांचा वापर करून केलेलं संशोधन म्हणजे प्रकल्प होय. स्वरूप काय आहे प्रकल्पाचं? प्रकल्प हा अभ्यासावर आधारित असतो. यात विषयाची निवड, माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष अशा टप्प्यांचा समावेश होतो. काय? यात विषयाची निवड केली जाते, नंतर मग त्या विषयाबद्दल माहिती जमवली जाते, संकलन केली जाते, मग ते मिळालेल्या माहिती वर्गीकरण, विश्लेषण करून केलं जातं आणि त्याच्या आधारावरती निष्कर्ष काढला जातो. या टप्प्यांचा समावेश होतो. विद्यार्थी केंद्रित असतो आणि त्यातून व्यावहारिक ज्ञान मिळते. ह्याच्यात कसं असं तो विद्यार्थी यात केंद्रित असतो आणि त्यातून व्यावहारिक ज्ञान मिळते. आता प्रकल्पाचे प्रकार स्पष्ट करा. प्रकल्पाचे प्रकार कोणते कोणते? प्रकल्पाचे प्रामुख्याने प्रकार. एक सर्वेक्षण प्रकल्प होतो. लोकांच्या मुलाखती घेऊन किंवा प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा करणे हा सर्वेक्षण प्रकल्प झाला. नंतर मग प्रायोगिक प्रकल्प, प्रयोगशाळेत प्रयोग करून निष्कर्ष काढणे. दुसरा आहे ऐतिहासिक प्रकल्प. पुढचा आहे जुन्या कागदपत्रांचा किंवा वास्तूंचा अभ्यास करणे. हा ऐतिहासिक प्रकल्प आहे. नंतर मग पुढचा आहे वर्णनात्मक प्रकल्प. एखाद्या घटनेचे किंवा प्रक्रियेचे सविस्तर वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक म्हणजे वर्णन करणे. एखाद्या प्रक्रियेचे किंवा घटना आहे त्या घटनेचे सविस्तर वर्णन करणं म्हणजे वर्णनात्मक प्रकल्प झालं. किती प्रकार आहेत? तर एक सर्वेक्षण प्रकल्प म्हणजे त्याच्यामध्ये लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि प्रश्नावलीवरून सर्वे करून माहिती गोळा केली जाते. दुसरा आहे की प्रायोगिक प्रकल्प. हे प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून निष्कर्ष काढले जातात. तिसरा ऐतिहासिक प्रकल्प. जे जुने कागदपत्र आहेत, जे इतिहास आहे, तो इतिहासमध्ये झालेल्या गोष्टी आहेत, कागदपत्र त्यांच्या वस्तूंचा अभ्यास करून अभ्यास करणे म्हणजे ऐतिहासिक प्रकल्प आहे. आणि दुसरा आहे वर्णनात्मक. एखाद्या घटनेचे किंवा प्रक्रियेचे सविस्तर वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक प्रकल्प. म्हणजे सर्वेक्षण प्रकल्प, प्रायोगिक प्रकल्प, ऐतिहासिक प्रकल्प, वर्णनात्मक प्रकल्प. प्रश्न 3. प्रकल्पाची पद्धती विशद करा. तर हा प्रकल्प आहे त्याची पद्धती काय आहे? प्रकल्प पूर्ण करताना खालील पद्धतीचा वापर केला जातो. विषयाची निवड केली जाते पहिला, जे शोध निबंधामध्ये आपण पाहिलं किंवा प्रबंधकामध्ये जे आहेत तेच इथे पण आहे. विषयाची निवड, उद्दिष्टे निश्चित केले जातात, कार्यपद्धती ठरवली जाते, माहिती साहित्य संकलन केलं जातं, माहितीचे वर्गीकरण केले जाते आणि विश्लेषण केले जाते. नंतर मग निष्कर्ष काढले जातात आणि नंतर मग अहवाल लेखन होतं. असं 7 टप्प्यांमध्ये हे प्रकल्प लेखन होतं. काय? माहितीची निवड, विषयाची निवड, उद्दिष्टे निश्चित करणे, कार्यपद्धती ठरवणे, माहिती आणि साहित्य संकलन, माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण, निष्कर्ष काढणे आणि 7वा आहे अहवाल लेखन. प्रश्न 4. प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करा. याचं काय महत्त्व आहे? प्रकल्प का करावं? त्याचं महत्त्व काय? विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागते, विषयाचे सखोल ज्ञान मिळते, नियोजन आणि वेळेस
व्यवस्थापन शिकता येते. काय म्हटलं? आणि स्वयंशिक्षणाची सवय लागते आणि आत्मविश्वास वाढतो. प्रकल्पाचे महत्त्व काय? विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागते, विषयाचे सखोल ज्ञान मिळते, नियोजन आणि वेळेस व्यवस्थापन शिकता येते. नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन शिकता येते, स्वयंशिक्षणाची सवय लागते आणि आत्मविश्वास वाढतो. प्रश्न 5, प्रकल्प लेखनाचे स्वरूप विशद करा. आता हे प्रकल्प लेखन आहे, त्याचं स्वरूप कसं आहे ते समजून घेऊया. प्रकल्प लेखन हे मुद्देसूद असावे लागते. यात मुखपृष्ठ, अनुक्रमणिका, प्रस्तावना, मुख्य मजकूर, आकृत्या, नकाशे, निष्कर्ष आणि शेवटी संदर्भसूची यांचा समावेश असतो. लेखनाची भाषा स्पष्ट आणि वाचनीय असावी. काय? एखादा प्रकल्प लिहिताना काय पहिलं मुखपृष्ठ असावं, नंतर मग अनुक्रमणिका असावं, प्रस्तावना असावी, मुख्य मजकूर असावा, आकृत्या असाव्यात, नकाशा असावा जर असेल तर, निष्कर्ष काढावेत आणि नंतर मग शेवटी संदर्भसूची यांचा समावेश असतो. लेखनाची भाषा कशी आहे? प्रकल्प लेखनाची भाषा ही स्पष्ट असावी आणि वाचनीय असावी. लघुत्तरे प्रश्न टिपा आलेले आहेत. प्रकल्प लेखनाची पूर्वतयारी. प्रकल्प लेखन करताना पूर्वतयारी काय असावी आपल्याकडे? तयारी कशी करावी? ते प्रकल्प सुरू करण्यापूर्वी विषयाची निवड करणे, त्या विषयाशी संबंधित पुस्तके किंवा साधने शोधणे, त्या कामाचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक असते. नंतर मग विश्लेषण करणे हे गरजेचं आहे. संदर्भ वाचन काय? विषयाची सखोल माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तके, वर्तमानपत्रे, इंटरनेट, शब्दकोशांचा वापर करणे म्हणजे संदर्भ वाचन होय. संदर्भ वाचन म्हणजे काय? एखाद्या विषयाबद्दल आपण जे काही संशोधन करतोय त्या विषयाची सखोल माहिती मिळवण्यासाठी जे काय आपण पूरक गोष्टी वाचतोय, ग्रंथालयातील ते पुस्तकं असू देत, वर्तमानपत्रे असू देत किंवा इंटरनेटचा आधार घेऊन किंवा शब्दकोशांचा वापर करून जे वापर करणे म्हणजे संदर्भ वाचन होय. कार्यपद्धती काय? कार्यपद्धती प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कसे करणार? याचे नियोजन म्हणजे कार्यपद्धती आहे. कार्यपद्धती काय? प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कसे करणार आहोत याचं नियोजन करणे म्हणजे कार्यपद्धती. म्हणजे भेटी देऊन की प्रयोग करून याचे नियोजन म्हणजे कार्यपद्धती होय. लेखनाची सुरुवात आकर्षक प्रस्तावनेने करावी. यात विषयाचे महत्त्व आणि तो विषय का निवडला हे स्पष्ट करावे. सादरीकरणाचे तत्त्वे. सादरीकरण करताना मांडणी नीटनेटकी असावी, अक्षर सुवाच्य असावे आणि शक्य तिथे तिथे चित्रे आणि तक्त्यांचा वापर करावा. एका वाक्यात उत्तरे आलेली. प्रकल्प शब्दार्थ लिहा. प्रकल्प म्हणजे एखादी योजना पूर्ण करण्यासाठी केलेले सुनियोजित प्रयत्न होय. प्रकल्प म्हणजे काय? प्रकल्पाचा शब्द एखादा प्रकल्प म्हणजे एखादी योजना पूर्ण करण्यासाठी केलेले सुनियोजित प्रयत्न म्हणजे प्रकल्प होय. प्रकल्प म्हणजे काय? विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ठराविक कालावधीत केलेली संशोधनात्मक कृती म्हणजे प्रकल्प होय. विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठराविक कालावधीत केलेली संशोधनात्मक कृती म्हणजे प्रकल्प होय. 3. प्रकल्प पद्धती म्हणजे काय? प्रकल्प पद्धती म्हणजे काय? संकलित केलेली माहिती शास्त्रोक्त पद्धतीने कागदावर उतरवण्याच्या प्रक्रियेत प्रकल्प लेखन पद्धती म्हणतात. काय म्हटलेलं आहे? प्रकल्प लेखन पद्धतीमध्ये काय? संकलित केलेली माहिती शास्त्रीय पद्धतीने कागदावर उतरवण्याच्या प्रक्रियेला प्रकल्प लेखन असं म्हणतात. 4. प्रकल्प लेखनास निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत? निष्कर्ष हे प्रकरणाचा गाभा असतात कारण त्यातूनच केलेल्या अभ्यासाचे नेमके फळ आणि निकाल समजतो. 5. प्रकल्प लेखनाची उद्दिष्टे कशी असावीत? प्रकल्प लेखनाची उद्दिष्टे ही स्पष्ट, मोजता येण्यासारखी आणि विषयाला धरून असावीत. तर पुढचा घटक आहे, शेवटचा घटक आहे घटक 4E प्रबंध लेखन. प्रबंध म्हणजे थेसिस रायटिंग. ओके. हे थेसिस रायटिंग प्रबंध लेखन हे एम.फिल आणि PhD मिळवण्यासाठी केलं जातं. ते ह्याच्यावर काही प्रश्न आले ते समजून घेऊया. ओके. प्रबंध लेखन संकल्पना स्पष्ट करा. प्रबंध म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल संशोधन करून मांडलेला तर्कशुद्ध आणि पद्धतशीर शोधनिबंध होय. ही केवळ माहितीची साठवणूक नसून विषयाचे विश्लेषण, पुराव्यांची मांडणी आणि नवीन निष्कर्षांची निर्मिती असते. शैक्षणिक क्षेत्रात पदवी, एम.फिल किंवा PhD मिळवण्यासाठी प्रबंध सादर करणे अनिवार्य असते. काय संकल्पना? प्रबंध म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल संशोधन करून मांडलेला तर्कशुद्ध, पद्धतशीर शोधनिबंध होय. ही केवळ माहितीची साठवणूक नसून विषयाचे विश्लेषण, पुराव्यांची मांडणी आणि नवीन निष्कर्षांची निर्मिती असते. शैक्षणिक क्षेत्रात पदवी म्हणजे एम.फिल आणि PhD मिळवण्यासाठी प्रबंध सादर करणे अनिवार्य असते. प्रश्न 2. प्रबंधाचे स्वरूप विशद करा. प्रबंधाचे स्वरूप कसं आहे? तर प्रबंधाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ, तार्किक, विवरणात्मक
असते. कसं असतं स्वरूप? हे वस्तुनिष्ठ आहे, तार्किक आहे आणि विवरणात्मक आहे. यामध्ये भाषेचा वापर अत्यंत नेमका आणि शास्त्रीय असावा लागतो. प्रबंधामध्ये प्रामुख्याने प्रस्तावना, मूळ विवेचन आणि समारोप असे भाग असतात. यात स्वतःचे मत मांडण्यापेक्षा संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रीय आधार देऊन म्हणजे पुराव्यांसहित यांचं समर्थन करणे महत्त्वाचे असते. प्रश्न 3, प्रबंधाची संरचना विशद करा. ह्या प्रबंध लेखनाची संरचना काय? तर प्रबंधाची संरचना ही साधारणपणे खालीलप्रमाणे असते. प्रबंध प्रारंभीची माहिती म्हणजे सुरुवातीची जे प्रारंभ करतो त्याची माहिती म्हणजे मुखपृष्ठ, घोषणाप्रश्न, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका हे प्रारंभचे घटक आहेत. नंतर मग आहे प्रस्तावना, विषयाची निवड, उद्दिष्टे, गृहीतके. नंतर मग आहे प्रकरणे, विषयानुसार 3 ते 5 प्रकरणांमध्ये विभागणी, विषयाची व्याप्ती, ऐतिहासिक आढावा, मुख्य विश्लेषण. नंतर मग निष्कर्ष, संशोधनातून निघालेले महत्त्वाचे मुद्दे आणि शेवटी आहे संदर्भ सूची, वापरलेल्या पुस्तकांची आणि साधनांची यादी. आता प्रबंधाचे महत्त्व आणि स्पष्ट करा. प्रबंधामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. एखाद्या जुन्या विषयावर नवीन दृष्टिकोनातून प्रकाश टाकता येतो किंवा पूर्णपणे नवीन विषयाचा शोध घेता येतो. संशोधकाची वैचारिक क्षमता आणि विश्लेषण कौशल्य वाढवण्यासाठी प्रबंधाला अत्यंत महत्त्व आहे. भविष्यातील अभ्यासकांसाठी प्रबंध हा एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरतो. काय म्हटलेलं आहे? महत्त्व काय आहे? तर प्रबंधामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. एखाद्या जुन्या विषयावर नवीन दृष्टिकोनातून प्रकाश टाकता येतो किंवा पूर्णपणे नवीन विषयाचा शोध घेता येतो. संशोधकाच्या वैचारिक क्षमता आणि विश्लेषण कौशल्य वाढवण्यासाठी प्रबंधाला प्रबंधाला अत्यंत महत्त्व आहे. भविष्यातील अभ्यासकांसाठी प्रबंध हा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरतो. प्रश्न 5, प्रबंध लेखनाचे स्वरूप विशद करा. आता हे प्रबंध लेखनाचं स्वरूप कसं आहे? तर प्रबंध लेखन ही एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात माहितीचे संकलन, वर्गीकरण, विश्लेषण आणि मांडणी यांचा समावेश होतो. ह्या लेखनशैलीमध्ये सुसंगतता असावी लागते. प्रबंध लिहिताना त्यातील प्रत्येक विधान पुराव्यांसह सिद्ध करावे लागते. त्यामुळे हे लेखन अत्यंत जबाबदारीचे होते. मित्रांनो, हे प्रबंध लेखन, शोध लेखन आणि प्रकल्प लेखन ह्या तिन्ही गोष्टी जवळजवळ 90% 80% सिमिलर आहेत. ह्या एकमेकांना पूरक आहेत. ह्यांच्या लेखन पद्धती सारखीच आहे, हे समजून घ्या. पुढचं बऱ्यापैकी हे आहेत, साम्य आहे ह्याच्यामध्ये. आता टिपा आलेल्या आहेत. प्रबंध लेखनाची पूर्वतयारी विशद करा. लेखनापूर्वी विषयाची निवड करणे, त्या विषयाशी संबंधित साहित्याचा आढावा घेणे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेणे, संशोधनाची पद्धती ठरवणे आणि एक प्राथमिक आराखडा तयार करणे ही महत्त्वाची पूर्वतयारी आहे. प्रबंध लेखनासाठी वाचन कसे करावे ते लिहा. वाचन हे निवडक आणि चिकाचक असावे. फक्त विषयांशी संबंधित पुस्तके, शोधनिबंध, अहवाल वाचावेत. वाचताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी म्हणजे नोट्स कराव्या, जेणेकरून संदर्भासाठी त्याचा उपयोग होईल. प्रबंध लेखनातील संदर्भ शोध स्पष्ट करा. आपण मांडत असलेले मते कुठून घेतले आहेत याचा पुरावा म्हणजे संदर्भ शोध होय. आपण मांडत असलेले मते कुठून घेतलेले आहे याचा पुरावा म्हणजे संदर्भ शोध होय. यासाठी ग्रंथालय, हस्तलिखित, इंटरनेट, जुने प्रबंध यांचा आधार घेतला जातो. अचूक संदर्भ दिल्याने प्रबंधाची विश्वासार्हता वाढते. पुढची टीप आहे, प्रबंधाची सुरुवात कशी करावी ते स्पष्ट करा. सुरुवात करताना विषयाची पार्श्वभूमी आणि महत्त्व स्पष्ट करावे. वाचकाला विषयाची ओळख करून देऊन संशोधनाचा मुख्य हेतू काय आहे हे पहिल्या प्रकरणात म्हणजे प्रस्तावनेत मांडले पाहिजे. पुढचा टीप आहे, प्रबंध लेखनाची तत्त्वे विशद करा. मुख्य तत्वांमध्ये वस्तुनिष्ठता, स्पष्टता, सुसंगतता आणि प्रामाणिकपणा यांचा समावेश होतो. दुसऱ्याच्या विचारांचा वापर करताना त्यांना योग्य श्रेय देणे, क्रेडिट देणे हे सर्वात मोठे नैतिक तत्व आहे. एका वाक्यात उत्तरे आले ते समजून घ्या. प्रबंध शब्दार्थ लिहा. प्रबंधाचा शब्दार्थ काय? प्रबंध या शब्दाचा अर्थ म्हणजे म्हणजे प्रकर्षाने, अधिक बंध म्हणजे बांधणी करून, म्हणजे प्रकर्षाने बांधणी करून म्हणजे विचार आणि माहितीची सुव्यवस्थित मांडणी करणे असा होतो. म्हणजे प्रकर्षाने, अधिक म्हणजे बांधणी म्हणजे प्रकर्षाने बांधणी करून म्हणजे विचार आणि माहितीची सुव्यवस्थित मांडणी करणे असा होतो. प्रबंध म्हणजे काय? एखाद्या विषयावर सखोल संशोधन करून शास्त्रीय पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे प्रबंध होय. प्रबंध म्हणजे काय? एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करून किंवा संशोधन करून शास्त्रीय पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे प्रबंध होय. आता प्रश्न 3, प्रबंध लेखन पद्धती म्हणजे काय? ज्या विशिष्ट पद्धतीने, उदाहरणार्थ ऐतिहासिक, तुलनात्मक, प्रायोगिक ह्या 3 पैकी ह्या उदाहरणार्थ ही पद्धती आहेत संशोधन पद्धती, लेखन पद्धती. संशोधन करून ह्या 3 पद्धतीने संशोधन करून माहिती संकलित किंवा विश्लेषित केली जाते त्याला प्रबंध लेखन म्हणतात. काय म्हटलेलं आहे? ज्या विशिष्ट कार्यपद्धतीने, उदाहरणार्थ ऐतिहासिक, तुलनात्मक, प्रायोगिक पद्धतीने
संशोधन करून माहिती संकलित विश्लेषित केली जाते, त्याला प्रबंध लेखन म्हणतात. पुढची टीप आले, प्रबंध लेखन निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत. प्रबंध लेखन निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यावरून संशोधनाचे फलित आणि उपयुक्तता स्पष्ट होते. प्रबंधातील सूचीमध्ये कोणते घटक येतात. प्रबंधातील सूचीमध्ये संदर्भासाठी वापरलेले ग्रंथ, नियतकालिके, मुलाखती, संकेतस्थळे, वेबसाईट्स, इंटरनेट परिशिष्ट यांचा समावेश होतो. अप्रकाशित लेख यांचा समावेश होतो. तर मित्रहो, आज आपण संशोधनशास्त्र ह्या घटकातील चारही घटक आज आपण सविस्तरपणे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासलेले आहेत. ह्या विषयाचं काय म्हणतात, या विषयाचे सगळे मुद्दे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या विषयातील प्रत्येक घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.